आज नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। 19 तारखेला 4 साक्षीदार यांची उलट तपासणी करण्यासाठी 19 तारखेला पहाटे 4 वाजता कागदपत्र दिली आहेत। यावर आम्ही आक्षेप घेतला आणि वेळ वाढवून मागितला आहे। आमच्या काही आमदारांचे पुन्हा एकदा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे। सरकारने भूमिका स्पष्ट ठेवली आहे। कुणबी नोंदीप्रमाणे दाखले देण्याची सरकारची भूमिका जरांगे यांना विनंती केली होती। आरक्षणासाठी व टिकणारं आरक्षण देण्यासाठी पावले उचलली जात आहेत, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। सरकारच्या वतीने आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल। सांगितलं आणि आमची मागणी 4 दिवसाची मागणी ही अध्यक्षांनी या ठिकाणी मांडली। सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देते, पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार काही अधिक सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलायचं भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, नाराजी आहे। सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची। चर्चा केल्यानंतर भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचं जे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती। त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले आहेत। आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत, ते कायद्याला धरून आहेत, घटनेला धरून आहेत। जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जे काही पुरावे असतील ते आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत। त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत त्याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले आहेत तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे। तुम्ही काही डॉक्युमेंट सबमिट केले त्याच्यावर आक्षेप ॲडिशनल असले कुठले डॉक्युमेंट सबमिट करण्यापेक्षा आमच्याच आमदारांचे ॲफिडेविट जे परत आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय अशा स्वरूपाचे ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहेत आणि ते ग्राह्य धरले पाहिजे। फार काही त्याच्यामध्ये नाही आहे। आम्ही जे काही आत्तापर्यंत ज्या आमदारांनी आम्हाला सपोर्ट केला आहे त्याच आमदारांचे परत आम्ही आमचा सपोर्ट असलेले आहेत ते पुरावे 23 आणि 24 तारखेला पिटिशनर जे असतील त्यांच्या 4 साक्षीदारांची त्या ठिकाणी तपासणी होईल। 25 तारखेला टेंटेटिव्ह साधारण 25 तारखेला आमची साक्ष क्रॉस एक्झामिनेशन आमची होईल। 26ला सुट्टी असणार आहे आणि 27ला परत दोघं पक्षकारांचं जे काय असेल ते म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं जाईल आणि 31 तारखेच्या जो टाईम बॉन्ड कार्यक्रम करावा लागणार आहे ते टाईम लिमिट जे ठरवलेलं आहे ते 31 तारखेपर्यंत माननीय अध्यक्ष त्याच्या बाबतीमध्ये ठाम आहेत। 31 तारखेपर्यंत ते संपवायचं। सर नाही, मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या माध्यमातून असा आरोप केला जायचा हे इकडे हे तिकडे, हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं। त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं, परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं, अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते देऊ शकतात। एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत त्याचा सत्य पुरावा त्यांनी दिलेला आहे। नाही, आता मनोज जरांगेंच्या माध्यमातून सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळेजण बघत आहोत सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे ठरलेली आहे। कुणबीच्या जेवढ्या नोंदी सापडलेल्या असतील त्या नोंदींप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी आपापलं जे असतं जात पडताळणी पत्र प्रमाणपत्र ते देण्याचं कामसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सरकारने केलेलं आहे। त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती सातत्याने सरकारने त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे। आत्ताही त्यांना विनंती केली होती
काही काळानंतर आपण याच्यावरती ठोस भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही समित्या नेमल्या असतील जे अभ्यासक नेमलेले असतील की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतले. तर त्या ठिकाणी कार्यपद्धती आपली अवलंबलेली आणि तरीसुद्धा हा मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती. मला असं वाटतं की माझं वैयक्तिक मत सामंजस्य भूमिका घेऊन काही ना काही वेळ अजून दिला असता तर त्यातून अजून चांगला काहीतरी निर्णय झाला असता आणि तो होणारच आहे. होणार झाला असता म्हणण्यापेक्षा शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो आहे. कुठल्याही आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का न लागू देता तो मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा रेटून देण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. सर, संजय राऊत म्हणतायत की म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे यांच्याकडे एक प्यादं म्हणून बघत आहे, राजकीय प्यादं म्हणून, आणि दोन समाजाचा भिडवण्याचं काम आता त्यांच्याकडनं केलं जाते दोन्ही नेत्यांकडनं. यांनी मनोज जरांगे यांच्याशी तातडीनं चर्चा केली पाहिजे. आता ही वेळ जर का सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनीच समजा जर का योग्य पद्धतीने हाताळली असती आणि सुप्रीम कोर्टामध्ये जर का हे पिटिशन टिकून दाखवलं असतं त्यावेळी आम्हीही सरकारमध्ये होतो ते टिकून दाखवलं असतं तर मग संजय राऊतांना त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार राहिला असता. आपल्या नेत्याचं अपयश हे आता महाराष्ट्राला कुठे होतं आहे याच्यावरती संजय राऊत साहेबांनी त्या ठिकाणी चिंतन मनन केलं पाहिजे. सर, दुसरीकडे त्यांनी असंही म्हटलं की अजित पवार महिलांना पुढे आणण्या संदर्भातलं वक्तव्य अजित पवारांनी कोण म्हणलं? संजय राऊत म्हटले की अजित पवार हे महिलांना पुढे आणलं पाहिजे अशा संदर्भातलं वक्तव्य करतात. मात्र ज्यावेळी शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी सुप्रियासोबत बोलत असताना सुप्रिया तू चूप बस, नारायण राणेंचा बँड्रात एका बाईने पराभव केला अशा पद्धतीची वक्तव्य करतात. त्यामुळं असं त्यांच्या दुहेरी भाषा माननीय अजितदादांचा स्पष्ट भूमिका आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून आपण सातत्याने बघतोय. महिलांना सक्षम करणे आणि प्रत्येक घटकातली महिला ही आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल किंवा बहुजन असेल, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या महिलांना संघटित करून फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेतला. त्यामुळे आता या उकळ्या फुटलेल्या आहेत. मागचं काय आताचं काय असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजितदादांचा स्वभाव हा मूळचा असा आहे की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे. हीच भूमिका मागेही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार.